दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, गायत्री तिच्या फोनवरून आशाला फोन करते. आशा आणि पल्लवीच्या मध्ये सिद्धांतवरून भांडण होतं. दोघीही सिद्धांतवर आपला हक्क सांगतात. रिधिमा पल्लवीला भेटून तिला समजवायचा प्रयत्न करते. गोविंद सिद्धांतला सांगतो की त्याने नानांकडे जाऊन गोविंदच्या केसची फाईल आपल्या ताब्यात घ्यावी. आता पुढे बऱ्याचशा अशा केसेस आहेत ज्या अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत आणि आशाच्या अनुपस्थितीमुळे सगळे निर्णय खोळंबलेत. ह्यासाठीच आशानेही असा निर्णय घेतलाय की ती आपली प्रॅक्टिस पुन्हा सुरू करणार आहे. पण तिच्या केसच्या सगळ्या फाईल्स तर इथेच आहेत ना नाना? हो, त्या सगळ्या फाईल्स तिच्याकडे असायला हव्या होत्या, पण त्या अजून माझ्याकडेच पडून आहेत. ॲक्च्युली मी त्याच फाईल्स न्यायला आलोय. त्याचं काय ना की आशाला आता नव्याने त्या केसेसची स्टडी करावी लागणार आहे. बरोबर आहे. कुठे आहेत त्या फाईल्स? मी जाऊन आणतो ना. अरे नाही बेटा, त्या सगळ्या फाईल्स मी एके ठिकाणी ठेवून दिलेल्या आहेत. मी घेऊन येतो, थांब. ठीक आहे नाना. अहो, सगळ्या फाईल्सची घेणं देणं नाहीये नाना. माझा संबंध तर फक्त जिजूंच्या फाईलशीच आहे. ती फाईल जिच्यात त्यांच्या विरुद्ध सगळे पुरावे, सगळी माहिती आशाने गोळा करून ठेवा. आशाच्या समोर हे रहस्य उघड व्हावं की गोविंद कपूर माझे जिजू आहेत. त्याच्या आधीच त्यांची फाईल माझ्या ताब्यात यायलाच पाहिजे. सिद्धांत बेटा, घे बेटा. यात काही महत्वाच्या फाईल्स आहेत ज्यांची सुनावणी थांबलेली आहे, म्हणून जरा सांभाळा. तुम्ही चिंता नका करू नाना. या फाईल्स आशाकडे आणखीन जास्त सुरक्षित राहतील. चला, मी निघतो. ठीक आहे बेटा, सुखी राहा, सुखी राहा. रिद्धिमा दीदी कधी येतील माहित नाही. त्यांच्या कपाटातच ठेवून देते.
हा फोटो हो, हा फोटो. गोविंद कपूरचा हा फोटो तुमच्याकडे कशाला आहे दीदी? कोण आहे हा? या घराशी काय संबंध आहे? पण झालंय काय? तू हा फोटो पाहून एवढी का कासावी झालीयस? मी जे विचारते त्याचं उत्तर द्या दीदी. याचं तुमच्याशी काय नातं आहे? या घराशी काय संबंध आहे? आधी तू सांग, तुझा प्रॉब्लेम काय आहे? प्लीज दीदी, मी जे विचारते त्याचं उत्तर द्या. यांनी काय केलंय? कुणाचा आरोप आहे यांच्यावर? तुम्ही काही बोलत का नाही? मला सांगा कोण आहे ते? आमचा एकत्र फोटो पाहून तुला समजायला हवं होतं आशा की हे कोणी परके नाही, माझे पती आहेत. भाऊजी आहेत तुझ्या सिद्धांतचे, या घरचे जावई आहेत, ज्यांच्या बाबतीत तू काय माहित काय काय बोलत सुटलीयस. नाना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाना आजपासून मी हॉस्पिटल जॉईन केलंय. आता मी इथेच राहणार तुमच्या जवळ. आशिष, एकटेपणा आयुष्याचा सगळ्यात मोठा शाप असतो बघ. आणि मी हा शाप म्हणजे माझं नशीब समजून चाललो होतो की आता मला तर एकटंच राहायचंय. आणि बघ ना, देवानं तुला पाठवलं माझ्यासाठी. हो नाना, मी पण हाच विचार केला होता. मी जर तुम्हाला एकट्याला सोडून गेलो असतो तर मग हे माझं सगळ्यात मोठं दुर्दैव असतं. बलराजचा फोन आला होता. तो म्हणत होता की आशाला समजावा, तिने पल्लवीचं काहीही ऐकू नये. समजावणं तर महत्वाचंच आहे नाना. आशा आहेच मुळे खूप भावनिक. बरं झालं आधी ही गोष्ट समोर नाही आली की पल्लवी सिद्धांतवर एकतर्फी प्रेम करते. नाहीतर नाना, आशाने तर लग्नाला नकारच दिला असता. हो आशिष, ही गोष्ट आधी समोर आली नाही हे आपल्यासाठी चांगलं की वाईट माहीत नाही. पण एक गोष्ट अजूनही मला समजलेली नाही की पल्लवीला लग्नाच्या दिवशीच बँगलुरूमध्ये री एक्झाम द्यायला कोणी बोलावलं होतं? ते पत्र कोणी लिहिलं होतं? नाना, हा प्रश्न तर माझ्याही डोक्यात आहे. त्या लोकांनी असा आरोप केलाय की पल्लवी लग्नाला पोहोचू नये म्हणून ते पत्र आपण पाठवलं होतं. आणि ही गोष्ट साफ खोटी आहे. हो आशिष, जर ते पत्र आपण नाही पाठवलं तर मग ते पत्र कोणी पाठवलं? कदाचित गायत्रीने तर नाही ना पल्लवीला बँगलुरूला पाठवलं लग्नाच्या दिवशी? कारण मला पूर्ण खात्री आहे की गायत्रीच्या हे कधी मनात नव्हतं की तिच्या घरचा कोणताही सदस्य आशाच्या लग्नात यावा. सोडा नाना, आरोप करणं त्या लोकांची जुनी सवय आहे. असो, जे काही असेल ते समोर तर येईलच. शिवाय नाना, पल्लवीचं असं एकतर्फी सिद्धांतवर प्रेम करणं याला तर काहीच अर्थ नाहीये ना. एक ना एक दिवस तिला तिच्या चुकीची जाणीव होईलच बघा. नाना, जे काही होईल ते चांगलंच होईल. डोंट वरी अबाउट दॅट. चला मी निघू. सुखी राहा बेटा. हे सत्य माझ्यापासून का लपवलं गेलं? का मला पत्ता लागू दिला नाही की गोविंद कपूर या घरचे जावई आहेत? आम्ही तुझ्यापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न नाही केला आहे आशा. हा, ही गोष्ट तुझ्यापासून लपून राहिली कारण जावई बापू बाहेर गेले होते. पण जेव्हा ते परत आले असते तेव्हा आम्ही तुला त्यांना अवश्य भेटवलं. तुम्हाला माहिती तरी आहे की हा कोण आहे? आशा, तुला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे माझे पती आहेत आणि या घरचे जावई. आणि दुसरं सत्य हे आहे की हा एक गुन्हेगार आहे, खूप मोठा गुन्हेगार. ह्याने एक खून केलाय. हे तू काय बोलतेय सुनबाई? जावई बापू आणि खुनी? नाही सुनबाई, असं नाही होऊ शकत. जावई बापू असा गुन्हा कधीच नाही करू शकत. हो मम्मी, हे सत्य आहे. हे सत्य आहे की त्यांनीच खून केलाय. तेही आपला अहंकार, आपल्या गर्विष्ठपणामुळे. छोट्याशा गोष्टीमुळे एका निष्पाप मुलाला मारून टाकलं जो आपल्या वडिलांचा एकुलता एक आधार होता. आणि त्या केसमध्ये त्यांना अटक सुद्धा झाली होती. आणि तुम्ही सगळे म्हणताय की तुम्हा कोणाला काही माहितीच नाहीये? हो सुनबाई, आम्हाला तर स्वतःलाच आश्चर्य वाटतं की जर ही गोष्ट सत्य आहे तर इतकं मोठं सत्य आमच्यापासून लपलं कसं?
तुम्ही सांगा दीदी, हे खरं नाहीये की तुमच्या नवऱ्याने एक खून केलाय, त्याच्यामुळे त्यांना अनेक महिने जेलमध्ये राहावं लागलं होतं आणि बऱ्याच दिवसांनंतर त्याला जामीन मिळाला होता? बोला ना, सांगा मम्मी पप्पांना. जावई बापू जेलमध्ये सुद्धा जाऊन आले. आमच्या घरचा जावई आणि खुनी. विश्वास नाही बसत. नाही सुनबाई, हे कसलं सत्य आहे? हेच सत्य आहे मम्मी, हेच सत्य आहे. आणि याहूनही मोठं सत्य हे आहे की रोहितच्या बाबांना न्याय मिळवून द्यायचं वचन मी दिलं होतं. आजही केस न्यायालयात प्रलंबित आहे आणि या खुनाच्या आरोपातून त्यांना कुणीही नाही वाचवू शकत, कुणीही वाचवू शकत. आता विचार याचा करावा लागेल की हिला थांबवता कसं येईल. हे सत्य इतक्या लवकर उघड व्हायला नको होतं. आज ते प्रेस केलेले कपडे मी स्वतः कपाटात ठेवायला हवे होते. आता पश्चाताप करून काहीही उपयोग नाही सुहासिनी. गोष्ट उघडवायची होती, ती उघड झाली. पण आता तर विचार करावाच लागेल ना की हे सगळं पुढे कसं निस्तारता येईल. आपण जे काहीही माहीत नसल्याचं नाटक केलंय, आता ते नाटक असंच सुरू ठेवावं लागेल. हे आपल्याला या बाबतीत मुळीच माहिती नाहीये की जावई बापूंच्या हातून कधी कोणता खून झाला होता. पण यामुळे आशा आपला निर्णय तर नाही ना बदलणार. हे नाटक करूनच आपण आपल्याला आशाच्या दृष्टीमध्ये चांगलं सिद्ध करू शकतो आणि तिच्या दृष्टीने आपण चांगले आहोत हे सिद्ध झाल्या पश्चात आपण मग तिला भाग पाडू शकतो की तिने ही केस आता विसरून जावी. खरंच आहे तुमचं. जर आपण आशाला हे दाखवलं की आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तर आपण आशाच्या मनातून साफ उतरू. अगदी बरोबर बोललीस. म्हणूनच हे नाटक असंच सुरू ठेव. आता विचार हा करावा लागेल की आशा या केसपासून दूर राहावी यासाठी तिला भाग कसं पाडता येईल. रेखा ही भाग्याची. अखेर आता लपून काय राहिले. ही गोष्ट आता अगदी उघडपणे समोर आली की की त्या लोकांनी आशाच्या सुखासाठी तुझं सुख हिरावून घेतलं. पण त्या लोकांशी आपण काही तेव्हाच बोलू शकू जेव्हा आपल्याला हे कळेल की त्या लोकांनी विजयला भाग पाडलं ते नेमकं कसं काय. हो पल्लवी, लग्न काही थट्टा करण्यासारखी गोष्ट नाही की जी जबरदस्तीने केली जाऊ शकेल. या सगळ्याच्या मागे काहीही असेल ते जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी दीदी मला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण माहित नाही, ती खूप घाबरली होती. शिवाय ती म्हणाली की जर तिने सगळं सांगून टाकलं तर विजयवर खूप मोठं संकट येऊ शकतं. म्हणूनच तिने सांगितले की यावेळी ती काही नाही सांगू शकत. दीदी, एक गोष्ट समजली नाही मला. जेव्हा नाना आणि कामिनी या दोघांनाही हे माहितीये की हे लग्न बळजबरीने केलंय आणि आशालाही ही गोष्ट माहितीये. हो, जेव्हा सर्वांना माहीत झालेलंच आहे आणि सर्वांना माहित आहे की ही गोष्ट आता उघड आहे, तरी ही गोष्ट लपवण्याचा मला उद्देशच समजत नाहीये. सोहन काका, मला वाटते की नक्कीच काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर विजय माझ्याशी असं मुळीच नाही वागू शकत. नेमक्या कोणत्या दबावाला तो बळी पडला हेच तर जाणून घ्यायचं. विजय आणि त्याच्या घरचे लोक कामिनी देवीला उत्तर देऊ शकतील किंवा नाही, पण आपण तिला जरूर उत्तर द्यायचंय. जरूर द्यायचंय. आता या नात्याच्या बाबतीत फक्त दोनच गोष्टी शक्य आहेत. एक तर हे नातं पूर्णपणे तोडून टाकावं किंवा ते चांगल्या प्रकारे जोडलं जावं. आणि आता तुला विजयला हे विचारायचं आहे की त्याच्या मनात काय. ज्या प्रकारे त्याने लग्नासाठी तडजोड केली आहे, काय त्याला त्याच पद्धतीने आशासोबत पूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा आहे. जर विजयला आशाच्या सोबत राहायचं असेल आणि ती त्याची पत्नी झालेली असेल तर कोणी काही करू शकतो. आणि मग एकच मार्ग शिल्लक राहतो बाळा, तू विजयला विसरून जा. नाही सोहन काका,
मी विजयला मुळीच नाही विसरू शकत. तर मग जाऊन विचार विजयला की त्याच्या मूळ नाईलाजाचं कारण काय, की कोणत्या गोष्टीमुळे नाईलाज झालाय त्याचा तो. जेणेकरून आपण सगळे मिळून त्यासाठी ही लढाई तरी लढू शकू. हो पल्लवी, आता तू विजयला भेटायलाच हवेस आणि स्पष्टपणे विचारायला पाहिजे. तेव्हाच तर आपण तुझ्या सुखासाठी लढू शकू ना. आणि जर तुला विचारता येत नसेल तर मी येईन तुझ्यासोबत. रेखा ही भाग्याची. पप्पा या घ्या, या आहेत सगळ्या फाईल्स आणि याच्यात जिजूंच्या केसची फाईल पण आहे. वी हॅव डन इट पप्पा. काय झालं पप्पा? काय प्रॉब्लेम आहे? जी गोष्ट आपण लपवण्याचा प्रयत्न करत होतो बाळा, ती गोष्ट आशाला कळलेली आहे. कोणती गोष्ट पप्पा? आशाला आता हे समजलंय की गोविंद याच घराचा जावई आहे. काय? होय बाळा. पण कसं पप्पा? आपण तर सगळ्या खुणा पुसून टाकल्या होत्या. एवढंच नाही तर जिजूंचा या घरात लावलेला एकूण एक फोटो पण काढून टाकला होता. सिद्धांत, रिधिमाच्या कपाटामध्ये गोविंद आणि रिधिमाचा एक फोटो होता जो आशाच्या नजरेला पडला. बाळा, तिच्या समोर जावई बापूंविषयीचं सत्य आलेलं आहे आणि आम्ही असंच दाखवलेलं आहे की आपल्याला जावई बापूंच्या केसच्या बाबतीत काहीही माहीत नाही. पण ही गोष्ट इतक्या लवकर कळायला नको होती पप्पा. 4 दिवस नाही झाले आणि आशा समोर पूर्ण सत्य आलं. पण आता सत्य समोर आलेलंच आहे तर आपल्याला हा विचार करायचा आहे की पुढे काय करायचंय. म्हणूनच तर आम्ही तुझी वाट बघत होतो. आशा एक क्रिमिनल लॉयर आहे आणि क्रिमिनल केसेसमध्ये छोट्या छोट्या गोष्टी पिंजून कशा काढल्या जातात हे तिला खूप चांगलं माहिती आहे. जर तिने या केसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर मग असं नको व्हायला की हा सगळा प्रकार तिच्या लक्षात येईल. हेच सत्य तर आपल्याला समोर येऊ द्यायचं नाहीये. जा बघ तू आणि तिला समजावण्याचा प्रयत्न कर आणि तिला असंच दाखवायचं आहे की जावई बापूंच्या केसच्या संदर्भात आपल्याला जास्त काही माहीत नाही. तुम्ही या फाईल्स ठेवा, मी बघतो. घरची सून आहे आणि सून या शब्दाशी खूप मोठी जबाबदारी जोडलेली असते. सासरच्या मान सन्मानाची जबाबदारी, सगळ्यांना खुश ठेवण्याची जबाबदारी आणि सगळ्यांना एकाच धाग्यामध्ये बांधून ठेवण्याची जबाबदारी. आणि कोणावर जर संकट आलं तर त्याला सांभाळण्याची आणि वाचवण्याची जबाबदारी. नाती बऱ्याचदा माणसांची परीक्षा सुद्धा घेत असतात आणि अशा परीक्षेसाठी प्रत्येक सुनेने तयार असलं पाहिजे. अच्छा, काय झालं? पप्पा म्हणत होते की जिजूंनी कोणता तरी गुन्हा केलाय. हो, त्याच्या हातून एक खून झालाय. पण ही ओळख माझ्यापासून लपवली गेली. त्यांचं खरं रूप माझ्यापासून लपवलं गेलं. नाही आशा, असं मुळीच नाहीये. इनफॅक्ट जेव्हा तू या घरात आली होतीस तेव्हा जिजू इथेच हजर होते आणि तेव्हा तर तू काहीच बोलली नव्हतीस ना. पण सिद्धांत, तेव्हा मला काही आठवतच नव्हतं. जेव्हापासून मी परत आले ते माझ्या समोरच नाही आलेत. नाही आशा, नो जिजू महिनोन महिने घराच्या बाहेर असतात आणि आताही ते एका कामाच्या संदर्भात घराच्या बाहेरच आहेत.
आणि जेव्हापासून तू पप्पांना हे सांगितलंयस की जिजूंच्या हातून एक खून झालाय, घरात सगळेच खूप चिंतेत आहेत. पण चिंतेत तर मी आहे सिद्धांत. मी माझं ध्येय नाही विसरू शकत. मी दिलेलं वचन नाही विसरू शकत. रेखा ही भाग्याची. पण चिंतेत तर मी आहे सिद्धांत. मी माझं ध्येय नाही विसरू शकत. मी दिलेलं वचन नाही विसरू शकत. कोणतं वचन? ते वचन जे मी गिरधर शास्त्रीजींना दिलं होतं. त्याने माझ्या तरुण मुलाला गोळी मारली. रस्त्यावर एक छोटंसं भांडण झालं आणि त्याने माझ्यापासून माझा तरुण मुलगा हिरावून नेला. आणि आज तो पैशाच्या जोरावर दावा करत आहे की कायदा त्याचं काहीही नाही बिघडवू शकत. मी त्यांचे अश्रू नाही विसरू शकत सिद्धांत. मी त्यांचा विश्वास नाही तोडू शकत. तो भरवसा जो त्यांनी माझ्यावर दाखवला, तो विश्वास जो त्यांनी माझ्यावर ठेवला. बेटा, माझा कोणावरही विश्वास नाही. जर विश्वास आहे तर तुझ्यावर आहे बेटा. कारण मला ठाऊक आहे की तू माझ्यासाठी न्यायाची लढाई लढशील. माझ्या मुलाला न्याय मिळवून देशील. नाहीतर मी पाहिलाय आजकाल लोक गल्लो गल्ली फसवायलाच बसलेले आहेत. आणि त्यांनी कायद्याचा खेळच मांडलेला आहे. कायद्याची थट्टा करतात. लोकांचा विश्वास मिळवतात आणि मग तो विश्वास तोडतात ते. पण बेटा, मला पूर्ण विश्वास आहे की तू माझ्यासोबत असं नाही करणार. त्यांनी फक्त आणि फक्त माझ्यावर भरवसा ठेवला आणि मी पण निश्चय केला होता की मी त्यांचा भरवसा तुटू देणार नाही. एका म्हाताऱ्या बापाला काय भोगावं लागतं हे कोणीही समजू शकणार नाही, ज्याने आपला तरुण मुलगा गमावलाय. अशा पण झालंय तरी काय, तू आम्हाला सांग तर खरं. नानू, रिधिमा दीदीच्या नवऱ्याचं नाव गोविंद कपूर आहे. आता सगळे पुरावे तर स्वाहा झाले आणि राहिला प्रश्न तिची समजूत काढायचा. त्यासाठी आपण कोणता ना कोणता मार्ग शोधूनच काढू. अखेर ती दगड नाहीये, माणूस आहे. अरे भली भली माणसं पण कोसळतात सुहासिनी. ती तर फक्त सामान्य अशी स्त्री आहे.